नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी संदीप शिंदे। मित्रांनो, मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 30 जागा आहेत। त्या 30 जागांपैकी आत्ताच्या ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या त्याच्यात 29 जागा ह्या भाजपला मिळाल्या। परंतु त्याच्या अगोदर सुद्धा विधानसभेला भाजपच्या विरोधात प्रचंड तिथं असंतोष असताना, शेतकऱ्यांमध्ये रोष असताना तिथं विधानसभेला भाजपची सत्ता आली। पूर्वीपेक्षा जास्त सीटं भाजपचे निवडून आले आणि आज मध्य प्रदेश हे सोयाबीनचं सर्वात मोठं भारतातलं उत्पादक राज्य आहे आणि अशा परिस्थितीत सोयाबीनला आज 3,800 ते 4,000 पर्यंतच फक्त भाव मिळत आहे आणि सोयाबीन पीक मध्य प्रदेशचं हे सर्वात मोठं आणि मुख्य पीक आहे आणि महाराष्ट्रापेक्षा 15 दिवस अगोदर मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनच्या पिकाची सोंगणी सुरू होते। तर किसान तू रहेगा मौन तो तेरी सुनेगा कौन, मैं हूँ किसान मेरा सोयाबीन बिके 6,000 के पार, अशी मोहीम सध्या सोशल मीडियामध्ये मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी चालू केलेली। परंतु अशा मोहिमी चालू करून भाजप सरकार किंवा नरेंद्र मोदी सरकार ऐकत नसतं। तुम्ही त्यांना अगोदर एवढे भरभरून त्यांच्या जागा निवडून दिल्यानंतर ते तुमचं माती केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, अशी यांना जाणीव नाही आहे या मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना आणि आपल्या पायावर त्यांनी धोंडा पाडून घेतलेला आहे। वास्तविक लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा सुपडा साफ जर केला असता तर आज त्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळाला असता। तर देशात सोयाबीनचे भाव का पडलेले तर त्याचं मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे। दर महिन्याला नरेंद्र मोदी सरकार परदेशातून सोयाबीन तेलाची मोठ्या प्रमाणात प्रचंड आयात करीत आहे। त्यांचा मित्र अदानी जो सोयाबीनच्या तेलात खूप मोठा निर्माता आहे किंवा आयातक असल्यामुळं त्याच्या हितासाठी नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतलेला आहे। दर महिन्याला जवळजवळ 12 लाख लिटर सोयाबीन तेलाची आयात परदेशातून केली जाते। त्याच्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाम तेलाचं भेसळ केली जाते। हे इथल्या ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे। परंतु हा आपला विषय नाही, भेसळ वगैरे हे सरकारचं काम आहे। एक शेतकरी म्हणून सांगायचं झालं तर 118 लाख हेक्टर ह्या वर्षी सोयाबीनची पेरणी भारतामध्ये झालेली। त्यात सगळ्यात जास्त पेरणी मध्य प्रदेशमध्ये 52 लाख हेक्टर, त्याच्या खालोखाल 2 नंबरला मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये 45 लाख हेक्टर, त्याच्या खालोखाल 3 नंबरला राजस्थानमध्ये 10 लाख हेक्टर, कर्नाटकमध्ये 4 नंबरला 4 लाख हेक्टर आणि गुजरातमध्ये 2 लाख हेक्टर, त्याच्या खालोखाल 6 नंबरला तेलंगणामध्ये 1 लाख हेक्टर सोयाबीन पिकाचं पेरणी झालेली आहे। अशी एकूण 118 लाख हेक्टर सोयाबीन पिकाची पेरणी देशात झालेली असताना, मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक आलेलं असताना सुद्धा नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या पोटावर पाय मारण्याचं काम केलेलं आहे। शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 मध्ये दुप्पट करणार असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं, परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट नाही झालं तर शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा किंवा शेतमालाच्या उत्पादनाचा खर्च मात्र दुप्पट तिप्पटीने वाढला आणि शेतमालाचे भाव हे मोठ्या प्रमाणात पडलेले। वास्तविक सोयाबीनचं एकरी उत्पादन खर्च म्हणजे 1 एकराला सोयाबीन जर आपल्याला पीक घ्यायचं असलं तर त्याचा उत्पादन खर्च आहे जवळजवळ 30 ते 35 हजार रुपये आणि त्याच्यातलं 10 क्विंटल जर उत्पादन धरलं आपण तर आजच्या भावानुसार ते होतं 35 ते 40 हजार रुपयाचं। म्हणजे हा फक्त तोट्यात जाण्याचा आणि लष्कराच्या भाकरी भाजण्याचा धंदा झालेला आहे नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे। तर 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजप आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीनला 4,000 रुपये भाव असताना काँग्रेसच्या काळात यांनी आम्ही सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ आणि त्याच्यासाठी मोठमोठ्या दिंड्या आणि मोठमोठे घोषणा यांनी केलेल्या होत्या। परंतु प्रत्यक्षात आज 4,000 रुपये सोयाबीन विकत नाही आहे। 10 वर्षानंतर तो भाव 8 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटल पाहिजे होता। 6,000ची मागणी त्यांची 10 वर्षापूर्वीची होती, तर 10 वर्षांनी आज जर विचार केला तर तो 10,000च्या आसपास भाव पाहिजे होता। नरेंद्र मोदी आपली पाठ दर MSP दर खरीपाच्या सीझनला आणि रब्बीच्या सीझनला स्वतःचीच पाठ स्वतः थोपटून घेतात आणि ती पाठ थोपटीत असताना त्यांनी यावेळेस पण असं सांगितलं की आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव
मिळावा याच्यासाठी MSP जाहीर केलेली. वास्तविक MSP हा कायदा नाही आहे. MSP फक्त सरकार जाहीर करतं, ती प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि ती मिळावी याच्यासाठीच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानच्या शेतकऱ्यांनी मागं आंदोलनं केले होते. हमी भावाचा कायदा झाला पाहिजे, MSPचा कायदा झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी होती. तर ही 2023-24मध्ये नरेंद्र मोदी यांनी म्हणजे मागच्या खरीपाच्या सीझनमध्ये सोयाबीनच्या MSP, सोयाबीन भावाची MSP जाहीर केलेली होती 4600 रुपये, परंतु शेतकऱ्यांना भाव मिळाला प्रत्यक्षात फक्त 4000 ते 4200च्या आसपास. आणि ह्या वर्षी म्हणजे आता जी सोयाबीन तुम्ही मागं बघताय, जी सोयाबीन उगलेली आहे मागं शेतामध्ये, तिच्यासाठी म्हणजे सन 2024-25च्या खरीप सीझनसाठी नरेंद्र मोदी यांनी 4892 रुपये इतकी MSP जाहीर केलेली आहे. आणि प्रत्यक्षात सोयाबीनला भाव मिळत आहे 3800, म्हणजे जवळजवळ 1000 रुपयांनी शेतकरी तोट्यात आहे. वास्तविक सोयाबीनचा भाव पाहिजे 6000पेक्षा जास्त किंवा 10000 वास्तविक पाहिजे, परंतु तो 10000 तर काही हे देणार नाही आहे कपळकारांटा आणि कर्मदरिद्री सरकार, परंतु किमान 6000 तरी भाव पाहिजे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणून मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी आता मोहीम चालू केलेली आहे सोशल मीडियावर की मैं हूँ किसान, मेरा सोयाबीन बिके 6000 के पार, किसान तू रहेगा मौन तो तेरी सुनेगा कौन. तर ह्या शेतकऱ्यांना मला असं संदेश द्यायचा आहे, असं सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जसं भाजपचा सुपडा साफ केला, भाजपची खोड मोडली गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये, तशी खोड जर मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी भाजपची मोडली असती तर त्यांच्यावर ही सोशल मीडियावर मोहीम चालवण्याची आज वेळ आलेली नसती. म्हणजे इतकं मोठं लोकसभेला त्यांना सीटं निवडून दिल्यानंतर त्यांचं कोण ऐकणार आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळंच नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणात, म्हणजे आम्ही शेतकऱ्यांचं कितीही नुकसान केलं तरी शेतकरी आमचं ऐकतात, आमच्याच मागे येतात, ही जी धारणा झालेली आहे, ह्या धारणेमुळंच मध्य प्रदेशच्या आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आता सोयाबीन स्वस्तात विकावं लागणार आहे, कमी भावात विकावं लागणार आहे. निर्यात, वास्तविक सोयाबीनची आयात थांबवली पाहिजे आणि सोयाबीन निर्यात सुरू केली पाहिजे, परंतु तसं न करता नरेंद्र मोदी भारताच्या DOCला म्हणजे सोयाबीनची जी पेंड निघते भारतातल्या सोयाबीनची, तिला आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळं आणि क्विंटल मागं तिचा 100 रुपयाने जास्त दर आंतरराष्ट्रीय बाजारात असताना सुद्धा नरेंद्र मोदी ही सोयाबीनची पेंड आणि सोयाबीन तेल बाहेर निर्यात करीत नाही. उलट त्यांचा मित्र अदानी याच्या फायद्यासाठी आणि शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी, शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा शेतकरी द्वेष त्यांना जो दाखवायचा आहे तो प्रत्यक्षात कृतीत उतरवण्यासाठी ते अशा प्रकारे दर महिन्याला 12 लाख टन लिटर सोयाबीन तेलाची आयात करीत आहे. वास्तविक हे सर्वच ग्राहकांच्या किंवा नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही त्यांना मतातून जर काही गोष्टी शिकवल्या असत्या तर आज ही वेळ आलेली नसती. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.